केंद्र सरकारच्या वतीनं नाशिक महापालिकेला येणाऱ्या वर्षामध्ये 50 इलेक्ट्रिक बस दिल्या जाणार आहेत। त्या संदर्भातला मोठा करार देखील करण्यात आलेला आहे आणि लवकरच या 50 इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या नाशिक महापालिकेच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या सिटी लिंकच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत। केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला PM ई-बस योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या नाशिकला मिळणार आहेत। त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षीच्या जानेवारीत 50 ई-बस सिटी लिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठी GBM इको लाईफ मोबॅलिटी या कंपनीसोबत करार केलेला आहे आणि त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात नाशिकला 50 इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या मिळणार आहेत। महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या ताफ्यात सध्या 200 CNG आणि 50 डिझेल बसेस आहेत। मात्र यातील 50 डिझेल बसेस थांबवण्याच्या विचारात प्रशासन होतं, मात्र त्या बसेस देखील आता सुरू राहणार असून शहरात एकूण वाहतुकीची समस्या लक्षात घेता, प्रवाशांची संख्या लक्षात घेता आता सिटी लिंकच्या ताफ्यामध्ये आणखी 50 इलेक्ट्रिक बस सुरुवातीला आणि त्यानंतर आणखी 50 बस अशा एकूण 100 इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या दाखल होणार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नाशिक शहरामध्ये वाहतुकीच्या एकूणच समस्येला हा तोडगा निघेल आणि वाहतूकदारांसाठी त्याचप्रमाणे एकूणच प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।